मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. मी आहे माझ्या 13 जूनच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. तर आज आहे 29 ऑगस्ट 2024. आजपासूनचा शेतकऱ्यासाठी परत एक खास करून अंदाज देत आहे. आणि हे आहे माझ्या शेतातलं सोयाबीन. हे सोयाबीन एकरी 40 किलो पेरल्याच्या नंतर सोयाबीनला असा माल आहे. तर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो. सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ सगळ्या विभागातले सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही काय करा, आणखीन म्हणजे उद्या 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या. वाटल्यास ऊस असेल तर खत टाकून घ्या. त्याच्यानंतर एखादं उडीद काढायचं राहिलं असेल तर ते काढून झाकून ठेवा. ज्यांचा मूग काढायचा असेल तर ह्या 2 दिवसात काढून झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये जवळपास या 21 जिल्ह्यामध्ये म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. उर्वरित राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो, तसं तर उद्या 30 आणि 31 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस सुरुवात होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे, विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भात पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सविस्तर लगेच आता आपण डिटेल दिलंच जाईल. राज्यामध्ये आज आहे 29 ऑगस्ट 2024. आज आणि उद्या 30 पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मूग असेल, उडीद असेल, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काढून घ्यावे. राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये उद्या 30-31 दरम्यान देखील राज्यात पाऊस असणार आहे, फक्त पूर्व विदर्भाकडे सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर आपण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालं, काहींचा फायदा झाला. पण त्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज 29, 30 आणि 31 दरम्यान तुमच्या काही भागामध्ये सूर्यदर्शन दुपारनंतर 3:30च्या नंतर पाऊस देखील येईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही 2 तारखेच्या आत तुमच्याकडे ऊस असेल किंवा कांदा असेल, कांद्याची रोपं असेल, तर तुम्ही ह्या 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत तुमच्या भागात हवामान कोरडं राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागामध्ये कोरडं राहणं आहे, म्हणून तुम्ही तुमचे ऊसाला खत वगैरे टाकायचं तर टाकून घ्या. पण तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत जसा आता मागं पाऊस पडला तसा जोराचा पाऊस पडणार आहे. पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे. पुन्हा ते गोदावरीला पाणी आल्याच्या नंतर पुन्हा ते जायकवाडीकडे पाणी जाणार आहे आणि पुन्हा जायकवाडीची पाण्याची पातळी वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज सांगायचं झालं तर जायकवाडी धरण जवळपास 70% भरलं. आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 1 सप्टेंबरपर्यंत 50च्या पुढं जाईल आणि त्याच्यानंतर दुसरा अंदाज दिला की 80पर्यंत जाईल. आणि सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो की हे 80 तर आता ह्या 2-3 दिवसातच 80पर्यंत 78-80पर्यंत जाईल. पण सर्वाला एक परत मराठवाड्याची ताण भागवणारे जायकवाडी धरण 100% ह्या सप्टेंबरमध्ये भरणार आहे, म्हणून ही परत आनंदाची बातमी. आणि त्या जायकवाडीचं देखील पाणी भरल्याच्या नंतर पाणी सोडावं लागणार आणि त्याचं पाणी जे त्याच्याखाली जे बंधारे येतं जवळपास 10-12 बंधारे आहेत ते देखील भरणार आहेत, म्हणून हे देखील बंधारावाल्यासाठी आनंदाची बातमी. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अंदाज आता सविस्तर विभागावर बघू. पूर्व विदर्भ उद्या 30 आणि 31 तारखेला पूर्व विदर्भात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा.